यानंतर एक स्पेशल रिपोर्ट पाहूयात। छत्रपती संभाजीनगरमध्ये गरिबांचं रेशन आणि लहान मुलांच्या पोषण आहाराचा काळा बाजार करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा गुन्हे शाखेनं पर्दाफाश केला। मात्र या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार शहरातील एक माजी नगरसेवक आहे। पण यावरून आता राजकीय वॉर सुरू झालाय। या रेशन माफियाला राजकीय नेत्यांचं बळ असल्याचा आरोप केला जातोय। नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूयात या रिपोर्टमधून। संभाजीनगरमध्ये रेशन माफियाचा पर्दाफाश। माजी नगरसेवकानंच केला रेशनचा काळा बाजार। रेशन माफिया कलीम कुरेशी फरार। रेशन माफिया कलीम कुरेशीचा राजकीय आका कोण? कलीम कुरेशी छत्रपती संभाजीनगर शहरातील माजी नगरसेवक आणि गुन्हेगारी क्षेत्रातील चर्चेतलं नाव। सध्या इस्लाम पार्टीत असलेला हाच कलीम कुरेशी सध्या पोलिसांच्या रडारवर आहे। संभाजीनगर पोलिसांनी रेशन धान्य काळा बाजाराचा भांडाफोड केला। गरिबांचं रेशन आणि लहान मुलांच्या पोषण आहाराचा काळा बाजार करणाऱ्या रॅकेटबाबत पोलिसांना गुप्त माहिती मिळाली। या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून किराडपुरा भागात मोठी धाड टाकली आहे। या कारवाईत पोलिसांनी काळा बाजार करणाऱ्या टोळीतील सदस्यांना अटक केली आहे। धाडसत्रात केवळ रेशनच्या धान्याचाच काळा बाजार उघड झाला नाही, तर बाल विकास प्रकल्पांतर्गत मिळणाऱ्या पोषण आहाराचा घोटाळाही उजेडात आलाय। अंगणवाडीतील मुलांसाठी आणि गरोदर मातांसाठी शासनाकडून मोफत आहार दिला जातो। हाच अन्नपूर्णा पोषण आहार देखील माफियांच्या गोदामात सापडलाय। या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार आणि माजी नगरसेवक कलीम छोटू कुरेशी हा पोलिसांना चकमा देऊन पसार झालाय। दरम्यान रेशनचा काळा बाजार करणारा हा कलीम कुरेशी नेमका आहे तरी कोण ते पाहूया। कलीम कुरेशी हा संभाजीनगरमधील माजी नगरसेवक आहे। संभाजीनगरमधील खाटीक समाजाचं तो नेतृत्व करतो। MIM सोबत असताना त्यानं नगरसेवक पद भूषवलंय। मात्र इम्तियाज जलील यांच्यासोबत झालेल्या वादानंतर त्यानं काँग्रेसचा हात धरला। महापालिका निवडणुकीत जलील यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी कलीमवर गुन्हा दाखल आहे। संभाजीनगरमधील अवैध दारूच्या व्यवसायात त्याचा हात असल्याचा आरोप आहे। कलीमवर रॉकेल विक्री, गुटखा विक्री असे अनेक आरोप असून या प्रकरणातले गुन्हेही दाखल आहेत। रेशन माफिया कलीम कुरेशीच्या राजकीय कनेक्शनवरून वातावरण तापलंय। मंत्री अतुल सावे यांनी कलीम कुरेशीवर मुक्का लावण्याची मागणी केली आहे। तर कलीम कुरेशी हा अतुल सावेंचाच माणूस असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे। की असे जे देशद्रोही आणि ज्या समाजाच्या विरुद्ध काम करणारी अशी मंडळी आहेत, तसं परवा जे रजिस्ट्रीचे पण फेक डॉक्युमेंट्स निघाले, कालही याच्यावरती आम्ही एका चॅनलने मला विचारलं, मी म्हटलं या सगळ्यांना मोका लावला पाहिजे, ह्यांना मोकाच्या ह्याच्यामध्ये टाकलं पाहिजे, कारण की सरकारच्या कामामध्ये अफरातफर करणं हा अतिशय मोठा गुन्हा, याला मोक्याशिवाय दुसरा काहीच नाही। यांनी हा गोरखधंदा हा अनेक वर्षापासून ते करतायत अशी माहिती आहे। इव्हन दो गर्भवती महिलेला जे आपण हेल्थसाठी जे काही देतो, खाद्य देतो, त्याचे सुद्धा त्यांनी ब्लॅकमेल केलेलं आहे। म्हणून अशा लोकांवर आता पोलीस अत्यंत कडक कारवाई करेल। गुन्हेगारी फक्त बंदूक विकणे किंवा ड्रग्ज विकणे नाही, तर ह्या अशा माध्यमातून सुद्धा गुन्हेगारी वाढत चाललेली आहे आणि त्याचं प्रमाण या शहरामध्ये जास्त आहे। म्हणून याच्यावर पोलिसाची कडी नजर असली पाहिजे आणि मला वाटतं पोलीस त्या दिशेने कारवाई सुद्धा करतील। त्या काही प्रकरणात मोकोका लावला, याच्यात पण सगळे संघटित, याच्यात मोकोका लावाच लागेल। ही संघटित गुन्हेगारी आहे। कलीम कुरेशी जो आहे हा रॉकेल, गुटखा याचे सगळे व्यवसाय करतो आणि यांना अतुल सावे यांचा पूर्णपणे पाठिंबा आहे। मी पुराव्यासहित सिद्ध करून देऊ शकतो। कलीम कुरेशी नावाची ही विषवल्ली कोण सांभाळत असेल तर भारतीय जनता पार्टीचे या शहरातले मंत्री अतुल सावे। कलीम कुरेशी शहराच्या मुख्य भागात बेधडकपणे रेशनचा काळा बाजार चालवत होता। राजकीय अभय असल्याशिवाय हे करणं शक्य नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। याच राजकीय बळाचा वापर करून हा रेशन माफिया अनेकदा सही सलामत सुटलाय।
त्यामुळे यावेळी कलीम कुरेशीवर तुकाराम मुंडे स्टाईल मोक्का कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरतीये. मोहसिन शेख, NDTV मराठी, छत्रपती संभाजीनगर.